छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासह अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा यासाठी गेल्या 43 दिवसांपासून श्रीरामपूर जिल्हा कृती समिती आणि शिवप्रहार प्रतिष्ठान यांच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे। मात्र शासन आणि प्रशासनाने कुठलंही ठोस पाऊल न उचलल्याने आंदोलनाच्या 43व्या दिवशी आंदोलनकर्ते सूरज आगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आजच्या शिर्डी दौऱ्याचं औचित्य साधत श्रीरामपूर बंदचं आवाहन केलेलं होतं। त्याला व्यापारी संघटनेने पाठिंबा दर्शवलेला आहे। आज शहर कडकडीत बंद ठेवून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आजचा हा बंद पुकारण्यात आलेला आहे। सरकारपर्यंत त्या ठिकाणी जर यांनी या श्रीरामपूरच्या नेत्यांनी इथल्यांनी पोहोचवलं नाही तर आचारसंहितेच्या आधी जर काहीतरी ठोस मिळालं नाही तर आम्ही एकतर मतदानावर बहिष्कार किंवा त्या ठिकाणी आम्ही सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी सगळ्यांची चर्चा करून भूमिका घ्यायचा विचार घेऊ शकतो। त्यामुळे आम्हाला जर असं करायची त्या ठिकाणी वेळ येऊ देऊ नका। लवकरात लवकर शिव छत्रपतींचा पुतळा उभा राहा। आम्ही काय अल्लाउद्दीन खिलजीचा पुतळा उभा राहा असं म्हणत नाही। आम्ही काय रावणाच्या नावाचा जिल्हा करा असं म्हणत नाही। शिवाजी महाराजांचा पुतळा आणि प्रभू श्रीरामांच्या नावाने श्रीरामपूर जिल्हा मेरिटवर त्या ठिकाणी करावा।